आज मी मस्त घरीच बनवला होता पिझ्झा चपातीपासून. आता जर आपल्याला पिझ्झा खाऊ वाटला ना, आपण जर बाहेरून मागवला तर 600-700 रुपयाला भेटतो. तर मी आहे ना इथं चपातीचाच घरीच बनवला होता. आता चपातीसारखीच चपाती इथे लाटून घेतली आणि काटा चमचा जो असतो ना, त्याने आहे ना इथं छिद्र करून घेतले. आता इथं छिद्र मी का पाडले तर चपाती फुगू नये म्हणून. आणि चपाती आहे ना मीडियमच लाटली होती. जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही. मग तवा तापला होता, त्याला बटर लावलं तव्याला आणि ही चपाती आहे ना मस्त अशी भाजून घेतली. तर आता चपाती आहे ना कडक भाजून घ्यायची. आता मी एवढे याला छिद्र पाडले तरी ही फुगतच होती माझी चपाती. मग नंतर आहे ना इथं मी सॉस लावला आहे चमचा भरून आणि सर्व चपातीला मस्त असं फिरवून घेतला तो सॉसचा चमचा आणि नंतर टाकली शेजवान चटणी. ती पण तशीच फिरवून घेतली आणि मग पिझ्झा टॉपिंग सॉस टाकला. आणि आहे ना आता कांदा आणि शिमला मिरची मी आहे ना इथं कट करून घेतला होता. कांदा उभा कट केला होता आणि शिमला मिरची आहे ना चौकोनी आकारात कट केली होती. आणि मग हे दोन्ही पण टाकलं आणि नंतर चीज खिसून टाकलं त्यावरती आणि 5 मिनिटं आहे ना कमी गॅसवरती ह्याला झाकून ठेवलं आणि 5 मिनिटानंतर लगेच उघडून पाहिलं तर खूप छान झाला होता पिझ्झा. आणि नंतर आहे ना ह्याला फोल्ड करून घेतला असं आणि थोडंसं बटर लावलं आणि मस्त त्याला खरपूस परत भाजून घेतला. एवढा छान हा पिझ्झा झाला होता ना, तुम्ही पण नक्की हा पिझ्झा ट्राय करून पहा. आणि नंतर मग आहे ना ह्याला सॉससोबत खाल्ला तर एवढा छान हा पिझ्झा लागत होता ना. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये.